विद्यार्थी मित्र नमस्कार. स्टडी टिप्समध्ये भाग 18मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात की जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे किंवा जे घटक, जो भाग, जो पाठ मुलं अभ्यासतात, तो अभ्यास करत असताना पालकांचं मुलाकडे लक्ष पाहिजे. दुसरा मुद्दा, शिक्षक यांनी सुद्धा विद्यार्थी कशा पद्धतीने आकलन करतायत, चिंतन करतायत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता लागली पाहिजे की नेमकं पुढं काय. अशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी आहे किंवा एखादी गोष्ट आहे, कथा आहे, अर्धी सांगा आणि त्याच्या पुढं काय आहे इतकं कुतूहल त्याच्यामध्ये निर्माण होईल, एक ती उत्सुकता त्याच्यामध्ये निर्माण होईल की तो स्वतःच पुढं काय आहे हे वाचायला लागेल. परिणामतः स्वयं अध्ययनाचं कौशल्य तो आत्मसात करेल. गणितासारखा विषय असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिद्धत आहेत, प्रमेय आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत, त्याचं सोल्युशन करत असताना, ते समजून घेत असताना फक्त विशिष्ट पद्धतीच्या सिद्धांताने किंवा विशिष्ट पद्धतीचा सिद्धांत त्या ठिकाणी सोडवत असताना किंवा त्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या वापरत असताना त्या लक्षात ठेवून चालत नाही, त्याचा सराव करावा लागतो आणि मग त्या सरावाच्या माध्यमातून त्या आपण सोडवू शकतो. सामाजिक शास्त्रे असतील, नकाशा असतील, तक्ते असतील, त्याचा फरक असेल, या वेगवेगळ्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून ते आपण आकलन करावं, चिंतन करावं, मनन करावं. अभ्यासाची जागा स्वच्छ, शांत, प्रसन्न वाटेल अशी निवडा, कारण हे महत्त्वाचं आहे. आणि मग अशा दृष्टिकोनातून जर आपण लक्षात घेतलं, लक्ष दिलं, विद्यार्थी घडतो तो शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी सर्व वर्ग आणि सर्व त्या परिवारातील किंवा त्या सभोवतालची असणारी जी सुशिक्षित पिढी आहे त्या सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. आणि वेळोवेळी विचारलं गेलं पाहिजे, वेळोवेळी त्यांना एक काही उदाहरणं सांगितली गेली पाहिजेत. या माध्यमातून शिक्षणातून ही लोकं पुढं गेली, अशा पद्धतीचं हे त्यांचा त्यांनी विकास करून घेतला, त्यांनी सुधारले ते लोक, हे वेळोवेळी कानावर पडलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं हा अभ्यास, ह्या दोन्हींचा त्या ठिकाणी संयोग ज्याला आपण म्हणू. कारण अभ्यासामध्ये किंवा विद्यार्थी घडत असताना वातावरण निर्मिती ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. हे करायचं आहे, पण कशासाठी करायचं आहे, पुढं काय आपल्यासाठी काय अचिव्हमेंट आहे किंवा काय आपण करणार आहोत, हा कुठेतरी प्रश्न विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये नेहमी राहत असतो. तो पूर्ण करता आला पाहिजे. आणि मग त्या प्रश्नाला आपण अशा माध्यमातून फक्त अभ्यास कर, रूम आहे तिथं जा, बस, आम्ही मात्र तुझ्याकडे लक्ष देत नाही, काय करायचं तुझ्या तू कर, या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात. जो प्रत्यक्ष अभ्यास करतोय त्याच्यासाठी या कंटाळवाण्या वाटतात. आणि मग कुणीतरी सांगतंय म्हणून तो बंद खोलीमध्ये काय करतो किंवा अभ्यास करतो का एकांतामध्ये बसून तो दुसरं काही त्याच्या डोक्यामध्ये विचार असतात, हे आपल्या लक्षात येत नाही. विद्यार्थी किंवा हे वय लहानसहान गोष्टीतून, जसं एखादा मूर्तिकार आपल्या मूर्तीला बनवत असताना, घडवत असताना अतिशय लक्षपूर्वक घडवतो, लक्षपूर्वक बनवतो. अगदी त्या न्यायानं जर विद्यार्थी स्वयं प्रेरणेनं जर प्रेरित झाला, त्याच्या लक्षात या सगळ्या गोष्टी येऊ घातल्या, तर त्या मूर्तिकारासारखा तो स्वतःला घडवेल. पण हे सभोवतालच्या वातावरणातून घडलं पाहिजे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. एक मूर्तिकार होता, त्यांनी मूर्ती घडवायला घेतली, तो बनवत गेला आणि बनवत असताना त्याच्याकडून एक चूक झाली आणि म्हणून ती मूर्ती त्याने नकळत बाजूला ठेवली. मूर्ती बनवत असताना मूर्तीच्या नाकावरती एक थोडासा ओरखडा आला. लक्ष विचलित झाल्यामुळं, अभ्यासामध्ये सुद्धा आपण म्हणतो की मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. लक्ष विचलित झालं आणि थोडासा मूर्तीच्या नाकावरती ओरखडा आला. त्याने ती तशी जशी होती मूर्ती बनवायला घेतली तशीच्या तशी बाजूला ठेवली आणि मग दुसरी मूर्ती बनवायला घेतली, अगदी तशाच पद्धतीची. कित्येक दिवसाचं, कित्येक महिन्याचं कष्ट त्याचं वायाला गेलं. त्याला त्याच्यामध्ये त्याचं काहीच वाटलं नाही.
त्याला त्याची खंत वाटली नाही. दुसरी मूर्ती बनवायला घेतली, तशीच बनवत गेला आणि मग तुमच्या माझ्यासारखा त्या मूर्तिकाराचं एवढं मोठं म्हणजे प्रसिद्धी, एवढी मोठा माणूस आहे हे प्रसिद्धी ऐकून त्या ठिकाणी गेले. अशा बऱ्याच लोकांपैकी एकाने विचारलं की माझा प्रश्न आहे की तुम्ही बाजूला एक मूर्ती ठेवली आहे आणि तशीच हुबेहूब बनवताय. 2 मूर्ती कशासाठी बनवताय? त्यावेळेस त्यानं थोडंसं काम बाजूला ठेवलं आणि हसला आणि बोलला की या बाजूला ठेवलेल्या मूर्तीच्या नाकावरती एक ओरखडा आहे. काम करत असताना कुणीतरी बोललं आणि लक्ष विचलित झालं आणि विचलित झाल्याबरोबर त्या छन्नीनं त्या ठिकाणी ओरखडा नाकावरती आला. न राहून त्या विचारणाऱ्यानं परत एकदा प्रश्न विचारला की या मूर्ती नेमकं कुठं लावायच्या आहेत? त्यांनी सांगितलं एका मंदिरावर 20 फुटाच्या वरती त्या मूर्ती त्या ठिकाणी लावल्या जाणार आहेत. मग त्याला प्रश्न पडला की 20 फुटावरती या मूर्ती व त्याच्यापेक्षाही उंच लावल्या जाणार आहेत, मग हा ओरखडा नाकावरचा लोकांना नाही दिसणार? त्यावेळी तो हसला आणि सांगितलं लोकांना दिसेल अथवा न दिसेल, मी त्याच्यासाठी ही दुसरी मूर्ती बनवत नाही. मी ही दुसरी मूर्ती बनवतोय ती याच्यासाठी की माझा जो काही व्यवसाय आहे, माझी जी काही कला आहे, माझी जी काही आवड म्हणून हे करतोय, हे ओरखडा माझ्या मनाला माहीत आहे आणि माझ्या देवाला माहीत आहे. त्यामुळे ही झालेली साधी चूक, माझ्या या कारागिरीची, माझ्या या सबंध आयुष्यामध्ये केलेल्या सगळ्या कामाची ही चूक मी कुठंतरी त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये ती शैल म्हणजे मला सतावत राहील. त्यामुळं माझ्या मनाला आणि माझ्या देवाला ते पटणार नाही. त्यामुळे ही मूर्ती मी तिथं लावू शकत नाही. अतिशय प्रांजळपणे हा मूर्तिकार कबूल करतो आणि सांगतो की मला ही चूक मान्य नाही आणि मी ती करू शकणार नाही. माझ्या मनाला समाधान भेटणार नाही, मला संध्याकाळची समाधानानं झोप येणार नाही. मित्रहो, आपण स्वतःला घडवत असताना जर एवढ्या प्रांजळपणे आणि स्वच्छपणे आणि चिंतन एकाग्र, आकलन क्षमता, आईवडिलांचे कष्ट, आईवडिलांची आपल्यासाठी जी काही चाललेली तळमळ आहे, पोटाला चिमटा घेऊन आपण म्हणतो की 4 पैसे ते आपल्यासाठी त्याची सोय करतात, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून जर का आपण हे केलं तर यशस्वी व्हायला वेगळा विचार करायची गरज पडणार नाही. आपण यशस्वी व्हाल. आज इतकंच थांबतो. धन्यवाद.